नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी 11 आणि 12 मे रोजी कोर्स ठेवला आहे। तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीतच आहे, कोर्स ऑफलाईन आहे, स्टेशन जवळ आहे। शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास असं शिकवलं जाईल। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507। मार्केटचा रस्ता आता खडबडीत झालाय, अडचणी पुष्कळ आहे, पण याच्यातून वाट काढली पाहिजे। तुम्ही म्हणाल, मला कधी कधी अशा अडचणींचा आनंद होतो मार्केटच्या बाबतीत म्हणाल तर, कारण जे शेअर मला घ्यायचे असतात त्याची मी लिस्ट केलेली असते। ते शेअर जर पडत असतील अशा मार्केटमध्ये तर मला थोड्या थोड्या प्रमाणात घेता येतात। मार्केट चांगलं चालू असताना त्या शेअरचा भाव तुफान चालू असेल तर मला ते शेअर स्वस्तात मिळू शकत नाही। तर अशा दृष्टीने असं मार्केट असणं हे चांगलं असतं की आपल्याला जे खरेदी करायचे ते कमी भावात मिळू शकतं। आणि कधी कधी मार्केट असं जास्त दिवस पडू लागलं तर ते शेअर इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा ठेवता येऊ शकतात। आज डेटा आणखीनच खराब झाला आहे। बॉन्ड यील्ड 4.59 आहे। डॉलर इंडेक्स 106.27 झाला आहे। त्याचबरोबर TCR तो मात्र चांगला आहे, 0.87 वरनं 0.81 झाला आहे। क्रूडमध्ये मात्र काही बदल फारसा झाला नाही, 90.61 एवढं क्रूड आहे। अमेरिकेमध्ये रिटेल सेल्सचा जो डेटा आहे तो खूप वाढला। टेस्ला 10% लोकांना कामावरनं कमी करणार आहे। त्यामुळे कुजबूज सगळीकडे अशी चालली आहे अमेरिकेमध्ये की आता रेट कट तर होणारच नाही, तर रेट वाढण्याची शक्यता अमेरिकन लोकांच्या डोक्यात येते। चीनचा GDP मात्र वाढलाय, तो 5.3% झालाय, पूर्वीचा 4.8% होता। YOY जर बघायचा झाला म्हणजेच इयर ऑन इयर तर तो 5.2% वरनं 5.3% झालाय। इंडस्ट्रियल आउटपुट मात्र कमी झालाय, ते 7% वरनं 4.5% एवढा झालाय। आणि चीनचे रिटेल सेल्सचे आकडे 3.1 एवढे आले, 5.5 वरनं। अपेक्षा होती 4.8%ची। त्यामुळे चीनचे आकडे त्या दृष्टीने चांगले दिसत आहेत। पण सरकारने आज विंडफॉल टॅक्स जो आहे तो 6,800 वरनं 9,600 एवढा वाढवलाय। त्यामुळे ONGC, ऑइल इंडिया या कंपन्या पडतील। पेट्रोल आणि डिझेलवर मात्र कोणताही बदल विंडफॉल टॅक्समध्ये करण्यात आलेला नाही। फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 3,258 कोटींची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,763 कोटीची। जेव्हा जेव्हा बॉन्ड यील्ड वाढत आहे तेव्हा तेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री असणारच। आता आपण एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज पकडलं तर 40 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेज 22,200ला येत आहे आणि 89 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज 21,720ला येत आहे। तर 21,720च्या आसपास तरी मार्केट थांबलं पाहिजे। वीकली टाइम फ्रेम जर आपण घेतली
तर त्याच्यावर शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतोय आणि हा पॅटर्न तुम्हाला मंदी दर्शवतोय. समजा चुकून युद्धामध्ये काही तह झाला, काही वेळ ताणतणाव कमी झाला आणि मार्केट वाढू लागलं तर 22,500 हा मार्केटला रेझिस्टन्स असेल. म्हणजे ज्यांना शॉर्ट करायचंय त्यांना मार्केट वाढल्यानंतर पुन्हा ते शॉर्ट करू शकतात. आज जर काय न्यूज आहेत मार्केटच्या दृष्टीने ते शेअर तुम्ही वॉच लिस्टवर ठेवा. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनी ब्लॅक रॉक बरोबर करार केला आहे. 50-50 पार्टनरशिप केली आहे. वेल्थ मॅनेजमेंट आणि ब्रोकरेज बिझनेससाठी हा करार करण्यात आला आहे. इंडिगोचा मार्केट शेअर अगदी किंचितसा वाढलाय. 60.1 वरनं 60.5% झालाय. स्पाइस जेटचा सुद्धा तसाच 5.2 वरनं 5.3% झालाय. सिप्लाची इव्हिवा ब्युटी यांचा कॉस्मेटिक्स आणि पर्सनल केअर बिझनेस सिप्ला 240 कोटीला घेणार आहे. त्याच्यासाठी प्रथम 130 कोटीची पेमेंट करणार आहे आणि उरलेले 110 कोटी 3 वर्षात दिले जाते. ॲस्टाबेरी, आयकिन, भीमसेनी हे जे ब्रँड आहे त्यामुळे सिप्लाच्या स्किन केअर सेगमेंट जे आहे त्याला सपोर्ट मिळू शकतो. स्पार्कची इन्व्हेस्टमेंट बीट होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यांचे एक ल्युकेमियासाठीचं औषध आहे ते पुन्हा ते रेइन्स्टेट करणार आहे. लायसेन्ससाठी प्रयत्नही करणार आहे आणि $20 मिलियन एवढी कॅश त्यांच्याजवळ आहे. GTPL हाथवे ही तोट्यातून फायद्यात आली. 10.8 कोटी तोटा होता, त्याचा 16 कोटी फायदा झाला. रेव्हेन्यू 16.7% वाढला, तो 808 कोटी झाला. मार्जिन मात्र 70 बेस पॉईंट एवढं मार्जिन कमी झालं. गुजरात गॅसने IOC बरोबर करार केलाय. गुजरात गॅसच्या आउटलेटवर लिक्विड फ्युएल, ऑटोमोटिव्ह लुब्रिकंट हे गुजरात गॅस पुरवेल आणि IOC साठी CNG फॅसिलिटी देईल. त्याचप्रमाणे हॅपी फोर्जिंगला 500 कोटीची ऑर्डर मिळाली आणि ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर ही यांना जे डील केलं यांच्याबरोबर ते डील थांबवणार होतं किंवा काढून घेणार होतं, तर ही योजना काढून घेण्याचा जो विचार आहे तो त्यांनी बंद केला. त्यामुळे जे डील आहे ते आता पूर्ण होऊ शकेल. तर आज कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील असं म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्ही हे शेअर वॉचलिस्टवर ठेवा आणि मार्केटचा कल जसा दिसतोय त्याप्रमाणे शेअर तुम्ही पाहू शकता. म्हणजे शेअर वाढतील माझ्या मते असे शेअर जे आहेत किंवा ज्यांच्या दृष्टीने चांगल्या बातम्या आहेत ते शेअर आधी सांगते. हॅपी फोर्जिंग, मार्क्सन्स फार्मा, ट्रान्सफॉर्मर्स रेक्टिफायर्स, गुजरात गॅस, IOC, इंडिगो, VST, लार्सन टुब्रो, HDFC AMC, वरुण ब्रिव्हरेजेस, एक्साइड, मन्नापुरम,
स्टार हाऊसिंग, भारती हेक्झा, युरेका, ॲग्रोटेक, डोब्स, हिंदाल्को, नाल्को, वेदांता, हिंदुस्तान कॉपर, सिप्ला आणि अडाणी ग्रीड. तर मंदीत कुठले शेअर राहतील तर टेक्नॉलॉजी शेअर मंदीत राहण्याची शक्यता अधिक आहे. इन्फोसिस, बजाज फायनान्स, LTI माइंट्री, टाटा कम्युनिकेशन, बिर्ला सॉफ्ट, ऑइल इंडिया, ONGC, स्पार्क. टायरचे शेअर त्याच्यामध्ये मी अपोलो टायर घेतलाय, तुम्ही सगळ्या टायर शेअरचा विचार करू शकता. आणि ओबेरॉय हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता अधिक आहे. तरी पण वाट वळणावळणाची आहे. मार्केटची वाट खडकाळ आहे. पाय घसरण्याची, घसरून पडण्याची भीती आहे. त्यामुळे स्वतःला सावरायचं आणि अशा मार्केटमध्येही कसा फायदा उठवता येईल याचा विचार आपण करायचा आहे. तरच आपल्याला सुखाचे दिवस जाऊ शकतात. कारण जे करोनामध्ये मार्केटमध्ये शिरलेत त्यांनी जास्त अडचणीचं मार्केट पाहिलं नाही आहे. मार्केटच्या दृष्टीने करोना हा आशीर्वाद ठरला आहे. करोनापासून मार्केट तेजीत गेलं आहे. त्यामुळे त्या लोकांना ही वाट चोखाळणं कठीण आहे. पण ही वाट चोखाळायलाच लागेल. सारखेच काय तसेच दिवस येत नाही. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे असतातच. आणि ते दिवस कसे काढावेत आपण याचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.